ग तायडे, तुला पण प्रश्न पडतो का रोज रोज उठून भाजीला काय करावं? मला पण आज तसंच वाटत होतं, भाजीला काहीच नव्हतं. तेवढ्यात काय झालं, वरच्या तायडीच्या माहेरून ह्या गौरान शेंगा आल्या होत्या शेवग्याच्या. त्यांनी मला त्यातल्या थोड्या शेंगा दिल्या. मग मी खुशच झाले, जाऊ दे बाई, भाजीचं आज टेन्शन मिटलं. तर नंतर काय झालं, मी ह्या शेंगा कट करून घेतल्या आणि ते पाण्यामध्ये मस्त हळद मीठ घालून शिजायला ठेवलं. नंतर खमंग आम्ही चणचणीत करावं म्हणून खोबरं, कांदा, टोमॅटो, खसखस हे छान असं परतून घेतलं, भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर शेंगदाणे आणि डाळी हे सुद्धा भाजून घेतलं. मस्त आपला मसाला तयार होतो. याच्यामुळं काय होतं, भाजी एकदम चमचमीत तयार होते. नंतर लसूण आणि अद्रकचे तुकडे, कोथिंबीर घालून हे मिक्स सगळं वाटण बनवून घेतलं. बाजूला शेवग्याच्या शेंगा शिजल्या होत्या. कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये हे वाटलेले मसाले टाकले आणि वरून दुसरे मसाले म्हणजे कांदा लसूण मसाला, काळा मसाला, धनेपूड पावडर आणि चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद टाकली आणि चांगलं परतून घ्यायचं बघ. नाहीतर काय माहिती आहे का, गावचा मसाला आणि चव नाही कशाला. त्या महाराजाचा दावलाय बघ, माझा नाही बरं का. चमचमीत अशी भाजी तयार झाली. तर तुला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून जा बाई तायडीला.